आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित मोहेंजोदडो हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय। या सिनेमातनं मोहेंजोदडोच्या पूर्व इतिहासाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सिनेमाच्या निमित्तानं आशुतोष यांच्याशी खास गप्पा मारल्यात आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। खरं आज माझ्याबरोबर जो व्यक्ती आहे ना, त्याचं एक उदाहरण दिलं तर फक्त एकच असा शब्द आहे, अभ्यासू। म्हणजे खरं तर अभ्यास काय असतो आणि रेकी काय असते किंवा एका प्रोजेक्टला आपण संपूर्ण आपलं काय देणं असतं ना, ते ह्या माणसाकडून शिकावं। आशुतोष सर माझ्यासोबत। आशुतोष सर, खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र। आणि खरं तर मी तो एक शब्द वापरला आणि तो खरंच शब्द आहे का तुमच्या आयुष्यात, अभ्यासू किंवा रिसर्च काय? नाही, करेक्ट ॲक्च्युली अभ्यासू असा आता हा शब्द लागल मला, म्हणजे चिकटला आहे। पण कसं आहे माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही एखादं नवं जग निर्माण करायचं, जेव्हा तुम्ही एक विचार घेता मनात, तो अभ्यास करावाच लागतो। आणि असं नाही की मला सारखं एक ऐतिहासिक चित्रपट बनवायचं आहे। माझ्या मनात हे असतं की अशी कथा असावी ज्याच्याबद्दल कोणाला काही माहीत नाही आहे। मी पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला होतो जेव्हा मोहेंजोदडोचं तुम्ही जेव्हा लॉन्च करत होतात, त्यावेळी पण तुम्ही म्हणालात की 3 वर्ष मी स्क्रिप्टमध्ये घालवली आणि त्या गोष्टीचा मला अभिमान आहे। कारण ही गोष्ट होती का, कारण मोहेंजोदडोबद्दल आम्ही वाचलं आहे, पण ते काय वाचलं आहे तर हिस्ट्री पुस्तकात फक्त एक पॅरेग्राफ। ह्याच्यावर जेव्हा सिनेमा करायचा असतो तेव्हा तुमच्याकडे तो एक भक्कम टॉपिक हवं किंवा भक्कम ते पूर्ण सगळं हवं, आणि त्या भक्कमसाठी तुमचा रिसर्च महत्त्वाचा। होय होय, ॲब्सोल्युटली। पण जेव्हा मी याचा विचार केला ना, तेव्हा मी आधी हेच शोधण्याचा प्रयत्न केला की मला एक्झॅक्टली या संस्कृतीबद्दल काय म्हणायचं आहे, याचं कोरिलेशन काय आहे, काय ही संस्कृती रेलेव्हंट आहे का आजच्या काळासाठी, आणि मोहेंजोदडो नगर रेलेव्हंट आहे का। तर मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारात मिळाली। म्हणजे मला वाटतं की जर का मोहेंजोदडो तुम्ही मुंबई पण त्याला म्हणू शकता, तुम्ही त्याचं एक यू कॅन इक्वेट इट विथ टोकियो, यू कॅन इक्वेट इट विथ न्यूयॉर्क, यू कॅन इक्वेट इट विथ मेनी कंट्रीज इन द वर्ल्ड। ते कसं हे तुम्हाला फिल्म बघावी लागेल, पण मला एक तो रेलेव्हन्स सापडला। ऋतिक सरांकडे गेलात सिनेमा घेऊन, तर तो पण एक किस्साच होता। तुम्ही सुरुवातीला गेलात, मग त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा ती स्क्रिप्ट तुम्ही जेव्हा एकदम एनटॅक्ट लिहिली, तेव्हा ऋतिक सरांना तुम्ही फोन केलात की आय हॅव इट, आणि मग ऋतिक सरांनी बोललं की येस वी आर गोइंग टू डू इट। हे सगळे किस्से होतेच काय? होय, कारण मी जेव्हा जोधा अकबरची स्क्रिप्ट त्यांना ऋतिकला दिली, तेव्हा त्याचा प्रश्न होता की अच्छा मी अकबर, म्हणजे तुझ्या मनात असं आहे की मी अकबर करू शकेन? म्हटलं हो, मला वाटतं तू करू शकतोस। पण मला मिशी लावावी लागेल असेल, ऑफकोर्स मिशी लावावी लागेल, पण मिशीमध्ये मी कसा दिसेन, म्हटलं ते आपल्याला करून बघायला पाहिजे। त्या सगळ्या टेस्टचा मी केल्या, पण 2 आठवडे तेव्हा तो सारखा मला विचारत असे की मी अकबर, म्हटलं हो। सो ही फिल्म जेव्हा ही स्क्रिप्ट मी त्याला दिली, तेव्हा त्याला 5 सेकंद लागले स्क्रिप्ट संपल्यावर टू से की दिस इज द फिल्म आय वॉन्ट टू डू। सो इट वॉज अ मच मोर इझियर प्रोसेस, कारण त्याला एक ही कल्पना पण होती की आपण एकदा जोधा अकबर केला आहे, त्यामुळे आपण एक ऐतिहासिक फिल्म ऑलरेडी केलेली आहे, आणि हा एक पूर्व इतिहासाचा भाग आहे, आणि असा भाग आहे ज्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे, तो क्रिएट करणं आणि यात सरमनचं कॅरेक्टर मी करणं, जे अकबरपेक्षा खूप वेगळं आहे। अकबरमध्ये तरी एक थोडासा प्रौढपणा होता, थोडेसे लिमिटेशन्स होते अबाउट इमोशन्स, कशा प्रकारे त्या मांडायच्या आहेत। पण याच्यात हा अतिशय एकदम युवक असल्यामुळे देर इज नो स्टॉपिंग ऑन हाऊ वी कॅन एक्सप्रेस हिज डिफरंट रेंज ऑफ इमोशन्स ॲज अ कॅरेक्टर, आणि म्हणून इट बिकम्स चॅलेंजिंग फॉर ऋतिक। तर इट हॅज बीन अ वंडरफुल एक्सपिरियन्स वर्किंग ऑन दिस फिल्म विथ हिम अगेन।